नमस्कार. आज आपण एक खूप डीप आणि इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल बोलणार आहोत. कर्मा, डेस्टिनी आणि ॲस्ट्रॉलॉजी. आपण सगळ्या आयुष्यात कधी ना कधी विचार करतो, माझ्याबरोबरच असं का होतं, मी एवढं चांगलं करतो तरी स्ट्रगल का येतो. आणि इथे ज्योतिषशास्त्र आपल्याला एक पॉवरफुल आन्सर देते. ज्योतिषानुसार तुमचा जन्म झाला त्या एक्झॅक्ट मोमेंटला जे ग्रह नक्षत्रांची पोझिशन असते तीच तुमच्या लाईफचा ब्लू प्रिंट तयार करते. तुमची पर्सनॅलिटी, करिअर, रिलेशनशिप, सक्सेस, फेलियर्स हे सगळं तुमच्या जन्मपत्रिकेत एन्कोडेड असतं. पण याचा अर्थ असा नाही की सगळं फिक्स्ड आहे. ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला डिरेक्शन देते, डिसिजन्स नाही. इथे एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट येतो, कर्मा. आपण जे कर्म करतो, गुड किंवा बॅड, त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळणारच. कधी लगेच, कधी डिलेने. पण युनिवर्स कधीच चुकत नाही. कधी तुम्हाला वाटेल वाईट लोक हॅपी आहेत आणि चांगली लोक स्ट्रगल करत आहेत, पण ट्रस्ट मी, कर्मा इज लाईक अ बूमरँग, ते परत येणारच. आता क्वेश्चन असं आहे, सगळंच जर ग्रहाने ठरवलंय तर आपण काय करू शकतो? आन्सर सिम्पल आहे, राईट अवेअरनेस, राईट ॲक्शन, चेंज इन अ डेस्टिनी. जर तुम्हाला तुमची कुंडली समजली, तुमचे स्ट्रॉंग आणि वीक ग्रह ओळखले, तर तुम्ही तुमचे डिसिजन्स स्मार्ट घेऊ शकता. जसं योग्य वेळेत डिसिजन घेतला तर स्मॉल अपॉर्च्युनिटीसुद्धा बिग सक्सेस बनवू शकते. म्हणूनच ज्योतिष म्हणजे फ्युचर सांगणं नाही, तर फ्युचर इम्प्रूव्ह करण्याचं टूल आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह तुमचा पाथ दाखवतात, पण चालायचंय तुम्हालाच. सो डोंट ब्लेम युअर डेस्टिनी, अंडरस्टँड इट अँड अपग्रेड युअर लाईफ. धन्यवाद.